विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजितदादांनी सातारा येथे यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती प्रीती संगम येथे वक्तव्य केलं की बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं. त्याच्यानंतर मी सर्व मीडियाला त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी 26 तारखेला मी असं बोललोच नाही आणि पुन्हा एकदा काल ते 16 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यामुळं अजितदादा राहून ह्या शिळ्या कडीला का उतू आणतायत आणि सारखे का कबुली देत आहेत हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा पुन्हा या गोष्ट गिरवावी लागते आणि ती सांगावी लागते हे जास्तीचं विस्तृत स्वरूपामध्ये आणि तपशीलवार हे अजितदादा याबद्दल सांगू शकतात. खरं तर अजित पवारांनी ते वक्तव्य केल्यानंतर इंदापूरमधले भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी असं म्हटलंय की जर जाणीवपूर्वक अजित पवार सातत्यानं असं करत असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही स्थानिक प्रतिनिधीचा त्या ठिकाणी प्रचार करणार नाही. काय भूमिका असणार आहे, कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन केलं जाणार आहे तुमच्या माध्यमातून? मला वाटतं महायुतीतल्या घटक पक्षाने सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडत आणि ती पण राहून सार्वजनिक व्यासपीठावरती मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात. त्यामुळं मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरती ही घटना झालेली आहे. त्याच्यामुळे मी अधिकच्या याच्यावरती काही बोलू शकत नाही. शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे. 622 मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावमेद करण्याचा जो प्रयत्न करतायत तो कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे. दादांच्या वक्तव्यावरून तुम्हाला वाटतंय का खरंच दादांनी मदत केली असेल? कारण 2 वेळा झालं वक्तव्य तसं ते राहून सांगतात मी मदत केली. आता मी कसं म्हणून नाही केली ते त्यांनी सांगितलं पाहिजे केली.